27,686 अँड ऑलमोस्ट आफ्टर 2 महिन्यानंतर आपण गाडी घेऊन बाहेर निघणार आहे. गेले 2 महिने गाडी इथेच उभी आहे जागेवर. गाडीला पहिली पुसावी लागेल. आता मध्ये 15 दिवस मी गावी होतो त्यामुळे त्या गाडीची खूपच हालत खराब झाली आहे, धूळ वगैरे बसली आहे. सो पहिली आपण, तुम्ही म्हणाल की हे कशाला ठेवलं आहे, तर हे मांजरी नखं मारतात आणि सीट खराब करतात त्यासाठी घातलं आहे. अँड सगळ्यात पहिलं काम जे आपल्याला करायचं आहे ते म्हणजे गाडीची सर्व्हिस करायची आहे. फ्रंट टायर तुम्ही बघू शकता पूर्ण वॉर्नआउट झालं आहे. सो तो आपल्याला रिप्लेस करायचा आहे. रिअर टायरची ग्रिप पूर्ण बाकी आहे अजून. रिअर टायर तुम्ही बघू शकता, ग्रिप आहे रिअर टायरला. अजून 8 ते 10,000 किलोमीटर्स ॲप्रॉक्सिमेट चालेल किंवा कमी जास्त. बट आता आपल्याला पहिलं जायचं आहे आणि टायर चेंज करायचं आहे. मग मे बी जमलं तर आजच किंवा उद्या गाडी सर्व्हिसिंग देऊन टाकू. चला तर मग निघूया आता. A few moments later. तर मित्रांनो, आपली रॅमवर गाडी उभी केली आहे टायर चेंज करण्यासाठी. पाठीमागे एका 4 व्हीलरचं काम चालू आहे त्याच्यामुळे थांबलो आहे. आपण सध्या वेट करतो आहे आपल्या टायरचा चेंज करणार कधी त्याच्यासाठी. आपण इथे ठाण्याला दिवान ऑटो केअरमध्ये आलो आहे आणि फक्त फ्रंटचा टायर रिप्लेस करतो आहे. पाठच्या टायरची ग्रीप चांगली आहे बोलले ते. तो फक्त फ्रंटचा. आणि टायर मी चॉईस केला आहे अपोलोचा. फिट केल्यावर दाखवतो एक्झॅक्टली कोणता टायर आहे ते. सो टायर आता मशीनवर लागला आहे. आता जुना टायर रिमूव्ह केला जाईल आणि आपलं नवीन टायर. ओल्ड टायर रिमूव्ड आणि पटकन तसाच नवीन टायरसुद्धा लावून होईल. The next day. तर मित्रांनो, जस्ट आपल्या बाईकची सर्व्हिसिंग करून मी घरी परत आलो आहे. समोर आपली बाईक जी आहे ती उभी आहे. सर्व्हिस करून जस्ट घेऊन आलो. काल टायर चेंज केला आणि त्यानंतर मी गाडी डायरेक्टली सर्व्हिसिंगला नेऊन दिलेली. म्हणजे 2 महिने उभी होती त्याच्यामुळे म्हटलं की पहिलं सर्व्हिस पण करून घेऊया. अँड तुम्हाला टायर दाखवायचा राहिला तर मी टायर जो आहे तो टाकलेला आहे अपोलोचा. अपोलो ट्रॅम्पलर आर XR. आणि टायर साईज जी आहे ती सेम ठेवली आहे 100/90 19 इंच. सो टायर चेंज केला. थोडं गाडी बरंच टाईम उभी असल्यामुळे ऑइल वगैरे चेंज करायचं बाकी होती. 6 मंथ्स आधी ऑइल चेंज केलेलं. अँड आताची करंट तुम्ही किलोमीटर्स बघू शकता. 27,726 किलोमीटर झाले आहेत. म्हणजे 27,000 किलोमीटरला मला फ्रंट टायर चेंज करावा लागला. रिअर टायर मी दाखवलं त्यांना तर त्यांनी सांगितलं की ग्रिप वगैरे बाकी आहे त्याच्यामुळे ही ग्रिपची तुम्ही जी नोटिफिकेशन आहे तर ते बोलले की हा पावसाळा आरामात काढेल तर लगेच चेंज करू नको असं मला टायर शॉपवाल्यांनीच सांगितलं. सो मी रिअर टायर पण जेव्हा चेंज करणार आहे तेव्हा सेम अपोलो ट्रॅम्पलर आरच टाकणार आहे. या टायरची कॉस्ट जर तुम्ही म्हणाल तर मला एक 2500ला हा टायर पडला फ्रंटचा. रिअर टायर समथिंग 3200ला आहे. सो परफॉर्मन्स कसा आहे तो मी तुम्हाला चालवल्यानंतरच सांगतो. आता फक्त मी एक ऑलमोस्ट 10 किलोमीटर चालवली असेल टायर चेंज केल्यावर. टायर दिवान ऑटो म्हणून ठाण्याला शॉप आहे तिथे चेंज केलं. अँड सर्व्हिसिंगमध्ये मी केलं आहे कंप्लीट ब्रेक ओव्हरऑलिंग. ब्रेक पॅड्स आपले चांगले आहेत. चेन ग्रीसिंग वगैरे केलं आहे. इंजिन फ्लश करून घेतलं.
टँकमध्ये पेट्रोल ॲडिटिव्स टाकले. त्यानंतर बाकी जनरल सर्व्हिस करून इंजिन ऑइल फिल्टर चेंज केलेलं आहे. एअर फिल्टर वगैरे क्लीन आहे म्हणून सांगितलं. बेअरिंग्स ओके आहेत. आणि त्यानंतर एक ऑइल लिकेज मला थोडंसं जाणवत होतं, पण ते ऑइल लिकेज नसून चेनचं जे ऑइल मारलेलं होतं तेच लीक व्हायला लागलेलं असं त्यांनी सांगितलं. सो मेजरली गाडीमध्ये काही प्रॉब्लेम नाही आहे. आता पण बघूया की आपलं इनवॉइस कितीचं झालं ते. सो टोटल कॉस्ट जी आहे ती आपली सर्व्हिसची विथ AMC झाली होती समथिंग 3606. इथे तुम्हाला कॉस्ट दिलं 1837 सर्व्हिस कॉस्ट आहे. 1769 इन्क्लुझिव्ह ऑफ GST AMCची कॉस्ट. टोटल 3606. सो आता आपल्याला 1 इयरपर्यंत कोणत्याही पेड सर्व्हिसचा चार्ज द्यायचा नाही आहे. सो तिथे एक थोडीशी बचत. त्या व्यतिरिक्त AMCमध्ये असल्यामुळे पार्ट्सवरती 5% आणि लेबरवरती 10% ॲडिशनल कॉस्ट जर असेल तर त्याच्यावरती आपला डिस्काउंट भेटतो. अँड मी रिया सुझुकीमध्ये गाडी घेतल्यापासून कंटिन्यू सर्व्हिस करतो आहे. मला सर्व्हिसचा अनुभव खूप चांगला आहे. काल संध्याकाळी दिलेली गाडी अँड आज दुपारी 12 वाजता मला फोन आला की गाडी रेडी आहे. सो मी तशीच लगेच जाऊन घेतली. आता गाडीवर चिखल बघून तुम्हाला वाटलं असेल वॉश नाही केले, तर रस्त्यात येताना 2 वेळा पाऊस लागला. सो त्यामुळे गाडी थोडीशी खराब झाली आहे. सो हे छोटेसे अपडेट द्यायचे होते. 28,000च्या सर्व्हिसमध्ये बऱ्याच लोकांना प्रश्न असतो की सुझुकीची गाडी ओन करायची तर खूप महाग असेल, खूप जास्त खर्च येतो. तर जसं मी तुम्हाला आधीच्या व्हिडिओजमध्ये पण सांगितलं की मला फक्त एकदा चेन स्प्रॉकेट चेंज करावं लागलं आहे 22,000 किलोमीटर्सला. आणि यावेळेला मी फ्रंट टायर चेंज केला आहे 28,000 ऑलमोस्ट चालल्यानंतर. सो मेंटेनन्स कॉस्ट ॲडिशनल असा काहीच नाही आहे. जे छोटे मोठे आपले जे रेग्युलर इंजिन ऑइल फिल्टर, स्पार्क प्लग वगैरे हे कॉस्ट येतात तेच आपल्याला पेअर करावे लागतात. त्या व्यतिरिक्त ॲडिशनल कोणतेही कॉस्ट बेअर करायला मला अजून तरी लागले नाही आहे. ॲव्हरेज वाईज अजूनही गाडी मला चांगलं ॲव्हरेज देते. मी आता सिटीमधनं जेव्हा चालवली त्यावेळेला मला एक ऑलमोस्ट 33चं ॲव्हरेज दिलं आहे LBS रोडला ड्राईव्ह करत असताना. तर त्यावरून तुम्ही अंदाज लावू शकता. हायवेला मला आरामात गाडी 38 to 40चा मायलेज देतेच आहे. तर फ्रेंड्स, या नोटवरती आता या व्हिडिओला मी इथेच थांबवतो. मी प्रसाद सावंत तुमची रजा घेतो. बाय बाय. टेक केअर अँड ड्राईव्ह सेफ.